नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट देणे यूट्यूब चॅनलवर. तर आज इथं आपण एक वेगळं टॉपिक घेऊन आलेला आहे जी की आपल्या एक्झामशी रिलेटेड नाही. तर आजपासून काही मोटिवेशनल टॉपिक्स, इन्स्पिरेशनल टॉपिक्स आणि काही इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक्स या चॅनलवर येणार आहेत. तर चला मग चालू करूया. आजचा टॉपिक आहे आपला टॉप 5 हायेस्ट पेइंग गव्हर्नमेंट जॉब्स. तर आपण सगळेच ह्या चॅनलवरती मॅक्सिमम जी ऑडियन्स आहेत ती गव्हर्नमेंट जॉबसाठी प्रिपेअर करणारेच आहेत. तर काही जण SSC साठी प्रिपेअर करतात, काही जण SSC JEE साठी जी की आपल्या टेक्निकल सिव्हिल इंजिनिअरचं पोस्ट आहे त्यासाठी ट्राय करतात, काही जण MPSC साठी, काही जण UPSC इंजिनिअरिंग सर्व्हिस साठी आपण ट्राय करतो. तर आपल्याला बऱ्यापैकी नॉलेज आहे की आपण जे करतो त्या रिलेटेड कुठले हे आहेत, म्हणजे कुठल्या टाईपचे गव्हर्नमेंट जॉब्स आहेत आणि त्याचे पे स्केल काय आहे, कुठल्या लेवलचे आहेत. जसं की आपल्याला माहिती आहे काही MPSC, काही UPSC, काही SSC, अजून काही जी नॉर्मल आहेत गव्हर्नमेंट जॉब्स त्यांनी त्यांचं सेपरेट एक्झाम्स कंडक्ट करतात. त्याला आपण सरळ सेवा भरतीमध्ये काही एक्झाम आहेत त्यांनी ती कंडक्ट करून त्यांच्या ऑर्गनायझेशनला त्यांनी फिल करून जसं की WRD, PWD ज्युनियर इंजिनियरसाठीच. तसंच अजून काही जी टॉप 5 आहेत ते आपल्याला माहीत पाहिजे, कारण इंडियन सोसायटीमध्ये जे आहे ती गव्हर्नमेंट जॉबला एक मोस्ट प्रेस्टिजियस, रिस्पेक्टफुल आणि सेक्युअर जॉब मानलं जातं. तर आपल्याला टॉप 5 गव्हर्नमेंट जॉब्स आपण त्याला माहीत असलेलं चांगलंच आहे आणि आपण त्यासाठी ट्राय करू शकतो. पहिलं सर्व्हिस आहे, जसं की आपल्या सर्व्हिसला माहीतच आहे, पहिलं सर्व्हिस आहे सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम. हे सर्व्हिस जे आहेत ते UPSC कंडक्ट करतं आणि हे आपल्याला जसं की माहीत आहे सिव्हिल सर्व्हिस UPSC आपण जर दिला, आपल्याला फर्स्ट मोस्ट आवडणारी पोस्ट असते ते म्हणजे IAS म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. त्यामध्ये सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये फक्त तेच येत नाही, पण आपल्याला मेन आहे फक्त IAS, IPS, IFS वगैरेच माहीत आहेत, पण त्याच्यामध्ये 16 to 20 वेगळ्या टाईपचे पोस्ट आहेत. तर ही जी आहे एक्झाम ही वन ऑफ द टफेस्ट एक्झाम इन द वर्ल्ड आहे असं मानलं जातं, कारण मोस्ट टफेस्ट एक्झाममध्ये याला काउंट केला जातो. हे झाले की दुसरे अजून चायनाचे, जपानचे एक्झाम्स वगैरे आहेत त्याला टफेस्ट एक्झाममध्ये काउंट केलं जातं. याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पण सगळेजण देऊ शकतात ज्याने बॅचलर डिग्री आहे, आणि काही एज लिमिट आहे. जी जनरल कास्टमध्ये येतात त्यांना 21 ते 30 इयर्स एज लिमिट आहे. OBC साठी 33 इयर्स मॅक्सिमम एज लिमिट आहे. SC/ST साठी 35 इयर्स, आणि काही डिसेबिलिटीसाठी अजून एज क्रायटेरिया जी व्हेरी करतं ती तुम्ही गव्हर्नमेंटच्या नोटिफिकेशनमध्ये, त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये बघू शकता. आणि ह्यांच्यामध्ये काय काय रोल्स आहेत. एक आहे पहिल्यांदा ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेस. ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसमध्ये IAS, IPS, IOFS म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस वगैरे येतात. हे मेन 3-4 पोस्टच आपल्याला जास्त माहीत असतो, बाकीचे जी पोस्ट आहेत त्याला तेवढे माहीत नसतं, पण ती पण एक इक्विव्हॅलंट पोस्ट आहे. त्यानंतर ग्रुप A सिव्हिल सर्व्हिसेस, त्यामध्ये IFS, IRS, रेव्हेन्यू सर्व्हिसेस, फॉरेन सर्व्हिसेस आणि 14 अदर पोस्ट आहेत त्यामध्ये पण तुमचं सिलेक्शन होऊ शकतो. जे की सिव्हिल सर्व्हिसचं नोटिफिकेशन निघतो अराउंड 850 to 900 वॅकन्सीमध्ये, त्यामध्ये हे सगळे पोस्ट इन्क्लुडिंग असतात. आणि IAS साठी स्पेसिफिकली 200 ते 300 जागा असतो, मॅक्सिमम IAS साठीच असतं. पण त्यानंतर जे काही बाकीचे पोस्ट असतात ते ग्रुप B, ग्रुप C साठी पण असतात. ग्रुप B मध्ये आर्म फोर्सेस हेडक्वार्टर सिव्हिल सर्व्हिसेस, आणि ही जी DINC आहे ही दिल्ली अँड अंडमान निकोबार आयलँड सिव्हिल सर्व्हिसेस असं आहे, जी की डायरेक्टली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर येते. असंच अजून 3 टाईपचे पोस्ट ग्रुप B सिव्हिल सर्व्हिसमध्ये काउंट केलं जातं. तर त्याचं बेसिक पे स्टार्ट होतो 56,100, आणि बाकी सगळे पर्क जी डिअरनेस अलाउन्स, हाऊस अलाउन्स एक्सेट्रा, बाकी जे काय पर्क्स आहेत ते सगळं मिळून वन ऑफ द मोस्ट टॉपेस्ट पेड गव्हर्नमेंट जॉब होतो इंडियामधला. दुसरा आहे NDA अँड डिफेन्स सर्व्हिसेस. NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स सर्व्हिसेस आहे. तर ही पण एक नॅशनल एक्झाम आहे जी की UPSC कंडक्ट करते. ही की आपल्या बऱ्यापैकी जणांना माहीत नसतं. ह्याच्या थ्रू आपण मिलिटरीमध्ये जी काही टॉप पोस्ट आहेत ह्यामध्ये आपण एंट्री घेऊ शकतो. ह्याचं एज लिमिट आहे 16 to 19 इयर्स, म्हणजे 16 to 19 इयर्समध्ये तुम्हाला काही फिजिकल क्रायटेरिया असतात ते तुम्हाला क्लिअर करावं लागतं. पे स्केल जे आहे ते ऑलमोस्ट सिव्हिल सर्व्हिस इक्विव्हॅलंटच असणार आहे. आणि कॅन्डिडेट जे आहे ही 12th क्लास पास केलं पाहिजे अकॅडमी जॉईन करण्या अगोदर. NDA मध्ये तुम्हाला पुन्हा ट्रेन करतात, ती ट्रेनिंगच्या नंतर तुम्हाला पोस्टिंग होते. NDA मध्ये तुम्हाला काय स्टायपेंड वगैरे दिलं जातं. तर ही पण एक मोस्ट रेप्युटेड सर्व्हिस आहे इंडियामधला. तिसरा आहे ISRO, DRDO सायंटिस्ट आणि इंजिनियर्स. ही पोस्ट जी आहे सायंटिस्ट आणि इंजिनियर्ससाठीच आहे. टॉप मोस्ट गव्हर्नमेंट ओन्ड कंपनीज, म्हणजे जी गव्हर्नमेंट ओन केलेली कंपनीज ते आहेत ते सगळे, आणि ह्याच्यामध्ये डिफरंट रोल अवेलेबल असतात. इंजिनियरसाठी
सायंटिस्टसाठी, काही कॉमर्सवाल्यांसाठी सुद्धा अवेलेबल असतात, जसे की अकाउंटंट वगैरे. ते पोस्ट त्यांनी सेपरेट लेवलमध्ये त्यांनी एक्झाम कंडक्ट करतात आणि त्यानुसार त्यांचं रिक्रुटमेंट होतो. यांनी कुठल्या पण एक्झाम सोबत कंबाईन घेऊ शकतात किंवा नाही पण घेऊ शकतात. इस्रो तर सेपरेट एक्झाम कंडक्ट करतो. DRDO ही गेट थ्रू पण तुम्ही एंट्री घेऊ शकता. इस्रोमध्ये सॅलरी आहे 15,600 ते 39,100 पर्यंत वेरी करतो, डिपेंडिंग अपॉन पोझिशन, ग्रेड, एक्सपिरियन्स. स्टार्टिंग पेमेंट तरी 15,600 to 39,100 मध्ये चालू होतो. बेसिक पे. अजून त्याच्यामध्ये अलाउन्स वगैरे मिळालं तर ते काय आहे, हायेस्ट होऊन जातं. त्यानंतर आपले RBI ग्रेड बी जॉब्स. इथं आपल्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आपण इंजिनिअरिंग सर्व्हिसला सुद्धा ऍड करू शकतो, कारण इंजिनिअरिंग सर्व्हिस जी आहे ती इक्विव्हॅलेंट टू सिव्हिल सर्व्हिस पोस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बेसिक पे आहे ती 56,100 आणि प्लस अदर पर्क्स असणार आहे. इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये जी की टेक्निकल ब्रांचेस आहेत, जसं की सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर, ह्या 4 ब्रँचेससाठी मेनली इंजिनिअरिंग सर्व्हिस असतो. सेम पोस्ट आणि सेम बेसिक पे असणार आहे. त्यानंतर RBI ग्रेड बी. आपण जर टेक्निकलमध्ये वगैरे बघितलं तर पहिल्यांदा IAS वगैरे येतो, त्यानंतर असिस्टंट इंजिनियर, त्यानंतर असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, AEE, हे सगळे टाईपमध्ये येतो. पण आपण एक जनरलमध्ये बघायला की मेन टॉप 5 पोस्ट कुठला आहे. त्यानंतर सुद्धा मी मेन 5 टॉप 5 टेक्निकल जॉब्स जे आहेत ती पण सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू कळवेल. तर चला मग आता हे बघू आपण. RBI ग्रेड बी. RBIचा एक जॉब आहे. RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ॲटलिस्ट 21 इयर्स ऑफ एज असलं पाहिजे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिफर करतो पोस्ट टू पोस्ट, कारण तिथं वेगवेगळे टाईपचे पोस्ट असतात, क्लर्क, अकाउंटंट, अजून भरपूर पोस्ट असतात. त्या सगळ्यांना व्हेरी करतो एज लिमिट वगैरे. त्याला काही लिमिट नाही आणि एज लिमिट जी आहे ही सिव्हिल सर्व्हिस टू इक्विव्हॅलेंट असतं आणि यांचं पे स्केल 35,150 to 17,500 आहे. त्यानंतर पोस्ट आहे PSU जॉब्स. PSU जॉब आहे ही आपल्या टेक्निकलमध्ये घेऊ शकतो आपण. त्याच्यामध्ये आपल्याला गेट एक्झाम क्लिअर करावं लागतं किंवा काही PSUs आहेत जी त्यांनी एक्झाम कंडक्ट करतात. तर आपण हे क्लिअर केल्यानंतर आपल्याला बेसिक जी काही आपलं पे आहे ती ऑलमोस्ट इक्विव्हॅलेंट टू सिव्हिल सर्व्हिसेस भेटतो, कारण याच्यामध्ये पण बेसिक पे 56,100 असतो आणि हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप टाईप हे कंपनीज असतात. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा पण काही स्टेक असतो आणि प्रायव्हेट पण काही स्टेक असतो. आणि जी काही एक्झाम कंडक्ट थ्रू तुम्ही एंट्री घ्यायचं ती तुमचं गव्हर्नमेंट लेवलमध्ये तुम्हाला काउंट केलं जातं आणि गव्हर्नमेंटचं जेवढं काही स्पेसिफाईड सॅलरी आहे ते तुम्हाला भेटून जातं. ह्याचं एज लिमिट आणि एज्युकेशन फॉर क्वालिफिकेशन डिपेंडिंग आपण पोस्ट करतो. हे मेनली टेक्निकल पोस्ट आहेत इंजिनियर्स आणि सायंटिस्टसाठी. हे झाले मेन आपले टॉप 5 हायेस्ट पेइंग जॉब्स. त्यानंतर काही असं जॉब्स आहेत जे की आपण इथं बघू शकतो. असिस्टंट प्रोफेसर्स म्हणजे लेक्चरर्स इन गव्हर्नमेंट कॉलेजसाठी सुद्धा आहेत पोस्ट. त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये SSC JEE येतो, SSC CGL येतो, अजून भरपूर टाईपचे SSC मध्ये पोस्ट आहेत. ते सुद्धा एक हायेस्ट पेइंग जॉब्स आहेत. त्यानंतर ASO इन मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या मिनिस्ट्रीमध्ये सुद्धा काही पोस्ट आपल्याला अवेलेबल आहेत. तर हे होते टॉप 5 पोस्ट जे आपल्याला हायेस्ट पेड आहेत इंडियामध्ये. ह्यानंतर आपण टेक्निकलमध्ये कुठले टॉप 5 हायेस्ट पेड जॉब आहेत ते आपण आणणार. तर इथंपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.